प्रवचनरूपी द्रोणातून प्राप्त होत असलेले बोधामृत सारं कसं आल्हाददायक आणि जीवाला ऊर्ध्वगमनशील करणारं असं असतं. ते अंतःकरणात साठवून सर्वेंद्रियांना त्यांचं वाटप करून योग्य प्रकारे पचविलं तरच जीवन उजळेल. अन्यथा इकडून तिकडे गेले वारे असं घडलं तर काय उपयोग. संतांचं थोरपण गाताना श्री तुकाराम महाराज म्हणतात, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारिली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडियला. तसेच काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविते. तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती, तैसे मज येती सांभाळित. आज सकाळचा प्रसंग अशोक वाटिकेत म्हणजे जिजाताई सज्जनगडावरती जेव्हा होत्या त्यावेळचा तो प्रसंग आहे. संसार वृक्षमारूढा पतंती नरकार्णवे, यस्तानुद्धरते लोकान, तस्मै श्री गुरवे नमः. या सद्गुरुस्तवनाच्या अष्टकाने प्रवचनास सुरुवात झाली. तरुण वय, तेजस्वी सावळे मुखमंडळ, ऊर्ध्वदृष्टी आणि अंतःकरणातून स्रवलेला आणि मुखावाटे शब्दरूपाने बाहेर येणारा ज्ञानप्रवाह, सारे श्रोते मुग्ध झालेले होते, अनामिक आनंदात रमले होते. वक्ता होता संत मालिकेतील एक तेजस्वी रत्नमणी, नाव होतं मोरूभाऊ जोशी. ही घटना 1955-56 च्या सुमाराची. आता श्री बाबा महाराज आर्वीकर या नावाने ते परिचित आहेत. जगन्माता रुक्मिणी देवीचे माहेगाव कौंडिन्यपूर, त्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी ग्राम हे मोरूभाऊंचे जन्मस्थळ. विदर्भातील ही आर्वी संतभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वी या ठिकाणी अरण्य होते. त्या अरण्याचा कायापालट केला तो एका संत महात्म्याने, अवलियाने. अष्टी चिमूरच्या नवाबाच्या दरबारी कोणी तेलंगराय म्हणून होते. त्यांनी ही आर्वी वसविली. 17व्या शतकात तेलंगराय लढता लढता आर्वीला आले व शिरा वाचून धड लढवून वैकुंठवासी झाले, अशी ही एक आख्यायिका आहे.